नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. शेवटच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती दिली होती की लॉंग टर्म वेल्थ क्रिएशनसाठी कोणते डिसिप्लिन्स तुम्ही फॉलो केले पाहिजेत किंवा एक स्वतःचे गोल्स कसे बनवायचे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एखादा स्टॉक कसा सिलेक्ट करायचा किंवा त्याचा बिझनेस कसा ट्रॅक करायचा हे एका साध्या आणि सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जर तुम्हाला ही माहिती नक्की आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या इथं सर्वात मोठा प्रॉब्लेम हा आहे की लोकांना शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला भीती वाटते, कारण त्यांना ते मार्केट कसं काम करतं किंवा ते आहे काय हेच माहीत नाही आहे. मी लास्टच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की लोकांना त्या स्टॉकचं नावसुद्धा माहीत नसतं, पण ते लोक ब्लाइंडली ते फॉलो करून कोणीतरी सांगितलं म्हणून इन्व्हेस्टमेंट करत असतात. तर ते आपल्याला करायचं नाही आणि आपण आपल्या लोकांना मार्केटमध्ये कसं ग्रो करता येईल हे शिकवायचं आहे. एक लास्ट रिपोर्ट आला होता, त्या रिपोर्टनुसार भारतामध्ये जेवढ्या कंपन्या आहेत त्यातली 55% हिस्सेदारी ह्या त्या कंपनीच्या मालकांकडे आहे. म्हणजेच काय, तर कंपनीने जर 100 रुपये कमवले तर त्यातली एक ॲव्हरेज 55% प्रॉफिट हे त्या मालकाला जात असते आणि 20% हिस्सेदारी ही फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे ज्या परदेशातल्या कंपन्या किंवा परदेशातले लोक आपल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करत असतात त्यांच्याकडे. म्हणजे कंपनीने 100 रुपये प्रॉफिटपैकी 20 रुपये हे फॉरेन कंट्रीज जात आहेत आणि 13% हिस्सेदारी ही म्युच्युअल फंड्स किंवा दुसरे मोठे मोठे इन्व्हेस्टर्स जे असतात म्हणजे कंपन्या त्यांच्याकडे. आणि राहिलेले 12 ते 15% जी व्हॅल्यू आहे ती फक्त आपल्या लोकांमध्ये, इंडियन लोकांमध्ये वाटले गेलेले. म्हणजेच काय, तर 100 रुपयामधले फक्त 12 रुपये आपल्याला मिळणार आहेत. हा रेशो खूप कमी आहे. म्हणजेच काय, ह्याचं मेन कारण असं आहे की लोकांना आपल्या मार्केटबद्दल खूप भीती मनात होती, ती आता हळूहळू थोडी कमी व्हायला लागली आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. आणि आपल्याला हेच करायचं की लोकांना एक चांगल्या वेल्थ क्रिएशनसाठी मदत करायची आहे. तर आपण बघूया की लॉंग टर्म वेल्थ क्रिएशनसाठी कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामध्ये मार्जिन, प्रॉफिट ग्रोथ ह्या गोष्टी आहेतच. याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्या गोष्टी मी तुम्हाला एक सिंपल भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. सर्वात पहिली गोष्ट आहे म्हणजे ग्रोथ, सेकंड म्हणजे इफिशियन्सी, त्याच्यानंतर येतं डेप्ट, इन्कम, इंडस्ट्री आणि मॅनेजमेंट. ग्रोथच्या फॅक्टरमध्ये गोष्टी येतात सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ, EPS ग्रोथ, कॅश फ्लो. इफिशियन्सी, कंपनी इफिशियन्सी कशी आहे म्हणजे त्याची प्रॉफिट ग्रोथ करण्याची किंवा सेल्स ग्रोथ. इफिशियन्सी म्हणजेच काय, तर क्षमता काय आहे त्याची. त्याच्यामध्ये येतं ROC, ROE, प्रॉफिट मार्जिन. त्याच्यानंतरचा पॉईंट येतो डेप्ट म्हणजेच कर्ज. कंपनीकडे कर्ज किती आहे. कंपनी 10 करोड रुपये प्रॉफिट करते आणि ते प्रॉफिट ते कर्ज फेडण्यासाठी जर घालवत असेल तर आपली इन्कम 0 आहे. इन्कम 0 ह्या अर्थ तुम्ही डायरेक्टली घेऊ नका. जर कंपनीवरती प्रचंड कर्ज असेल तर मिळालेले सगळे अर्निंग्स त्याला ते कर्ज फेडण्यासाठी जाणार आहे. तर आपला हा डेप्ट टू इक्विटी रेशो खूप एक कमी असला पाहिजे. तो एक किती असला पाहिजे ते मी तुम्हाला पुढे सांगतो. याच्यानंतरच्या गोष्टी असतात डिव्हिडंड यील्ड आणि स्टॉक प्राईस ग्रोथ. हे आपल्या डायरेक्ट इन्कम आहेत. म्हणजेच काय, जर स्टॉकची प्राईस ग्रोथ झाली तर ते आपल्याला मिळणारी इन्कम किंवा आपण घेतलेलं बाईंग आणि आपण जी ग्रोथ झालेली असते स्टॉकमध्ये ते आपल्याला मिळते. आणि डिव्हिडंड यील्ड म्हणजेच काय, तर प्रॉफिट नंतर जे आपल्याला एक हिस्सा मिळतो ते म्हणजे डिव्हिडंड यील्ड. त्याच्यानंतर कॉम्पिटिशन रिस्क, ज्या कंपनी तुम्ही बाय करताय त्याचं कॉम्पिटिशन काय आहे मार्केटमध्ये याच्या पण तुम्ही माहिती घ्या. सायक्लिकल स्टॉक म्हणजेच काय, सायक्लिकल गोष्टी फॉलो नाही करायच्या. जसं की ऑइलच्या प्राईस, जसं क्रूड ऑइलचे प्राईस कमी होतं जास्त होतील तशा होत राहतात. म्हणजेच काय, तुमचं ज्या शेअर प्राईस आहे त्याच्यात पण व्हॉलॅटिलिटी राहते किंवा तुमच्या कंपनीची ग्रोथ ह्याच्यामध्ये पण व्हॉलॅटिलिटी राहू शकते. त्याच्यामुळं असे सायक्लिकल स्टॉकपासून लांब राहायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतरच आहे मॅनेजमेंटच्या रिलेटेड पॉईंट आहेत ट्रान्सपरन्सी, कॅपिटल अलोकेशन आणि प्रमोटर्स प्लेजिंग आणि एक्झिक्युटिव्ह पे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत पण जास्त महत्त्वाच्या नाही. त्याच्यापेक्षा ज्या आधीच्या मी गोष्टी सांगितल्या ग्रोथ, इफिशियन्सी, इन्कम, इंडस्ट्री आणि डेप्ट ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर चला, मी आज तुम्हाला एका स्टॉकच्या माध्यमातून एक पर्टिक्युलर स्टॉक कसा निवडला जाऊ शकतो किंवा त्याचं ॲनालिसिस कसं केलं जातं. मी आता तुम्हाला फक्त ह्या गोष्टी सांगितल्या पण त्याचं एक पर्सेंटेज असलं पाहिजे. जसं की 10% प्रॉफिट ग्रोथ 10% पेक्षा जास्त असली पाहिजे, सेल्स ग्रोथ 10% पेक्षा जास्त असली पाहिजे. हे कंपॅरिझन तुम्ही 3 वर्षासाठी, 1 वर्षासाठी किंवा 5 वर्षासाठी करू शकता आणि तुम्हाला एक चांगली कंपनी नक्कीच शोधायला मदत होईल. मी आज ॲनालिसिस करण्यासाठी किंवा एक तुम्हाला माहिती देण्यासाठी मी हा स्टॉक सजेस्ट करणार नाही आहे, पण एक माहिती तुम्हाला देण्यासाठी एक स्टॉक निवडला आहे. त्याचं नाव आहे ज्योती रेझिन्स अँड अधेसिव्हज लिमिटेड.
ही कंपनी काय करते, तर घरासाठी किंवा जे ते लाकडाचं काम होतं फर्निचर, त्याच्यासाठी लागणारे अधेसिव्ह म्हणजे काय, सगळ्यांच्या ओळखीचं असलेलं फेविकॉल, फेविक्विक हे बनवण्याचे कंपनी ही काम करते. फेविकॉल हा पिडिलाइट इंडस्ट्रीज या कंपनीचा ब्रँड आहे. पण पिडिलाइट इंडस्ट्रीज सारख्या कंपन्या ह्या मोठ्या कंपन्या आहेतच, पण त्यांची शेअर प्राईस ही आपल्या सामान्य इन्व्हेस्टरला अफोर्डेबल नसते. त्याच्यामुळं हा मी स्टॉक निवडला आहे की जेणेकरून तो शेअर आपल्याला अफोर्डेबल पण असला पाहिजे आणि ग्रोथ पण असली पाहिजे. तर चला सुरू करूया याच्या मार्केट कॅपिटलपासून. या कंपनीचं मार्केट कॅप आहे 194 करोड, म्हणजेच ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे. आणि या कंपनी स्मॉल कॅपपासून मिड कॅप आणि लार्ज कॅपकडे जाण्यासाठी एक चांगला प्रयत्न करते. हे कसं ते तुम्हाला पुढे दाखवतो मी तुम्हाला. याच्यानंतरचा पॉईंट आहे करंट प्राईस. करंट प्राईस हे काय, तर ही मार्केटच्या व्हॉलॅटिलिटीनुसार, डिमांड आणि सप्लायनुसार कमी जास्त होणारी गोष्ट आहे. पण इन्व्हेस्टमेंट करताना करंट प्राईसवरती जास्त फोकस न केलेला बरा, असं मला वैयक्तिक वाटतं. याच्यानंतर या कंपनीने 1 वर्षामध्ये या कंपनीची स्टॉक प्राईस हाय आणि लो आहे 550 आणि 92.3. या स्टॉकचा पी रेशो म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो आहे 17.7. प्राईस टू अर्निंग रेशोवरून तुम्ही कंपनीची व्हॅल्यू करू शकता. जेवढे जास्त पी तेवढे जास्त कंपनी प्रॉफिट जनरेट करते असं किंवा तुम्ही समजू शकता. पण ह्या व्हॅल्यू चेंज होत राहतात, त्याच्यामुळे तुम्हाला त्या ट्रॅक करता आल्या पाहिजेत किंवा तुम्ही त्या पर्टिक्युलर स्टॉकवरून तो कॉस्टली आहे किंवा स्वस्त आहे हे नाही ठरू शकत. त्यासाठी तुम्हाला बाकीच्या त्याच्या पीअर कंपॅरिझन्स म्हणजेच केमिकल कंपनी असेल तर तुम्ही केमिकल कंपन्यांच्या बरोबर त्याचं कंपॅरिझन करून हा स्टॉक महाग आहे की स्वस्त हे नक्की ठरवू शकता. याची व्हॅल्यू आहे, बुक व्हॅल्यू आहे 96.1. बुक व्हॅल्यू काय असते हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. डिव्हिडंड यील्ड आहे 0.52%. म्हणजेच काय, तर ही कंपनी खूप कमी डिव्हिडंड देते पण डिव्हिडंड देते, ही एक चांगली बाब आहे. ज्या कंपन्या ग्रोथ फेजमध्ये असतात त्या डिव्हिडंड देत नाहीत. डिव्हिडंड कधी दिला जातो, जर कंपनीने प्रॉफिट जनरेट केले तर मिळालेले पैसे हे शेअर होल्डर्समध्ये वाटले जातात. जर कंपनीला ग्रोथ करायची असेल, नवीन प्लांट बनवायचे आहे, नवीन इक्विपमेंट खरेदी करायचे, तर कंपनी आलेले प्रॉफिट तिथे इन्व्हेस्टमेंट करणार आहे, तुम्हाला डिव्हिडंड देणार नाही आहे. त्यामुळे डिव्हिडंड यील्ड ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. पण जर तुम्ही स्मॉल कॅप कंपनीत इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्ही डिव्हिडंडची अपेक्षा नाही ठेवली पाहिजे. याच्यानंतरचा पॉईंट आहे ROC, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. तुम्ही जेवढं कॅपिटल म्हणजेच तुमचे पैसे कंपनीला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी दिले होते त्याच्यावरती या कंपनीने किती पैसे जनरेट केले. म्हणजे 100 रुपये जर तुम्ही दिले असतील तर या कंपनीने 57 रुपये त्याच्यावरती जनरेट केलेत. म्हणजेच तुमच्या 100 रुपयाची प्राईस आज काही ठराविक काळानंतर 157 रुपये झालेली आहे. रिटर्न ऑन इक्विटी या दोन गोष्टी एकमेकाशी इंटरलिंक आहेत, त्या मी जास्त एक्सप्लेन नाही करत. याच्यानंतरचा पॉईंट आहे फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे ही काही कंपनीची एक व्हॅल्यू ठरवली जाते की जी बेस प्राईस असते. या बेस प्राईजवरती तुम्हाला डिव्हिडंड किंवा बोनस शेअर, स्प्लिट शेअर या गोष्टी ठरवल्या जातात आणि ह्या फेस व्हॅल्यूवरती ठरवल्या जातात. आणि जी करंट प्राईस असते ही डिमांड अँड सप्लायनुसार चेंज होत राहते. ह्या दोन गोष्टी खूप वेगळ्या वेगळ्या आहेत, एकमेकाशी इंटरलिंक आहेत. पण जर तुम्ही डीपमध्ये शोधत बसाल तर ह्या गोष्टी क्रिटिकल पण आहेत, पण तुम्हाला खूप वेळ द्यावा लागेल, त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी सोप्या वाटायला लागतील. ह्या कंपनीची प्रॉफिट ग्रोथ आहे 44.5%. ही एक चांगली ग्रोथ आहे. जसं तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही टार्गेट ठेवले पाहिजे, मला 10% ग्रोथ असणारे स्टॉक पाहिजेत, 15% असले पाहिजेत. इथे ग्रोथ आहे 44%. रिटर्न ओव्हर 3 इयर्स आहेत 92.7. 3 वर्षात कंपनीने 92.7% रिटर्न दिलेत. म्हणजेच 100 रुपयाचे आहेत आज 3 वर्षानंतर 192.7 रुपये झालेले आहेत. म्हणजे 3 वर्षात तुमचे पैसे ऑलमोस्ट डबल झालेले आहेत. क्वार्टर सेल्स व्हेरिएशन 77.7. म्हणजेच काय, तर मागच्या क्वार्टर कम्पेअर टू या क्वार्टरमध्ये कंपनीने 77.7% ग्रोथ केलेली आहे सेल्समध्ये. प्रॉफिट ग्रोथ 5 इयर्स 107%. 5 वर्षापूर्वी जर कंपनी 10 रुपयाचा व्यवहार करत असेल तर ती आज 20 रुपयाचं म्हणजे 107 रुपये 107% रिटर्न हे आहे अशा दाखवले आहेत इथं पर्सेंटेज. जी कंपनी 10 रुपयांचा व्यवहार करत होती ती आज 20 रुपयापेक्षा जास्त व्यवहार करते. म्हणजेच काय 100%पेक्षा जास्त कंपनीचं प्रॉफिट ग्रोथ झालेलं आहे. 3 वर्षात तर 172. म्हणजे मागच्या 5 वर्षाचा कम्पेअर करता मागच्या 3 वर्षात कंपनीची ग्रोथ जास्त झालेली आहे. आणि म्हणजे एक ग्रोथ तुम्हाला दिसून येईल की 5 वर्ष आणि 3 वर्षानंतर फरक, म्हणजे कंपनीची ग्रोथ होत चाललेली आहे, अजून चालू आहे ग्रोथ. ग्रोथ होणं हे एक इन्व्हेस्टरसाठी खूप महत्त्वाचा पॉईंट असतो.
या कंपनीची सेल्स ग्रोथ 5 इयर्स ॲव्हरेज 23%, म्हणजे कंपनीची 5 वर्षात ग्रोथ, पहिल्या वर्षी झाले ₹100, दुसऱ्या वर्षी झाले ₹100 सेल्स होता, तर दुसऱ्या वर्षी झाला ₹123, त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षी झाला 123 प्लस ₹23. म्हणजे ही एक ॲव्हरेज ग्रोथ, कंपाऊंडिंग ग्रोथ ही खूप मोठी गोष्ट आहे. आइन्स्टाईन म्हणतो द 8 वंडर ऑफ द वर्ल्ड इज द कंपाऊंडिंग, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग ही खूप मोठी गोष्ट आहे. पॉवर ऑफ कंपाऊंडिंगवरती जर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला नक्की देईन. सेल्स ग्रोथ 3 इयर्स, 3 वर्षात सेल्स ग्रोथ झालेली 21.6%, ही एक चांगली ग्रोथ म्हणू शकतो. 10 ते 15% ग्रोथ होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. डिव्हिडंड यील्डबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. EPS, अर्निंग पर शेअर, म्हणजे कंपनीकडे जर 10 शेअर्स असतील तर प्रत्येक पर्टिक्युलर एका शेअर मागं कंपनीने किती पैसे अर्न केले ते आहे ₹27.4. याच्यानंतरचा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे डेट टू इक्विटी रेशो. मी सुरुवातीला जसं सांगितलं, कंपनी प्रॉफिट जनरेट करते, पण सगळं प्रॉफिट जर कर्ज फेडण्यात जात असेल तर काहीच उपयोग नाही आहे. म्हणजे नुसतं कर्ज आणि प्रॉफिट तर काहीच होत नाही आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की डेट टू इक्विटी रेशो हा 1 पेक्षा कमी असला पाहिजे, म्हणजे 0.9, 0.8, 0.7 अशा प्रमाणात. हा रेशो 0.01 आहे, म्हणजे 0.1 पेक्षा पण कमी आहे, म्हणजे कंपनीकडं ऑलमोस्ट 0 कर्ज आहे. अशा प्रकारच्या कंपन्या तुम्ही लॉंग टर्मसाठी सिलेक्ट करू शकता. मी या कंपनीबद्दल तुम्हाला रिकमेंडेशन देत नाही आहे, पण एक कंपनीचा परफॉर्मन्स कसा ट्रॅक केला जाऊ शकतो हे तुम्हाला मी एक्झाम्पल थ्रू सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर काही अजून माहिती हवी असेल तर कमेंट नक्की करा. धन्यवाद.